नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचं आगमन आता बघायला मिळणार आहे. राज्यामध्ये मोठे पाऊस आता आपल्याला बघायला मिळणार असून मध्यम ते मुसळधार पाऊस हे बघायला मिळणार आहेत. नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यात जोरदार हजेरी लावेल, कुठे मुसळधार पडेल, कुठे तीव्र पाऊस राहील, आता सर्व काही सविस्तरपणे अंदाज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज हवामान अंदाज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला आता सविस्तर आपण हवामान अंदाज बघणार आहोत. तर आता तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची काय परिस्थिती राहील ते आपण बघूयात. कारण आता आपण या व्हिडिओमध्ये 1 दिवसाचा नाही, 2 दिवसाचा नाही, तर पुढच्या डायरेक्ट 7 ते 8 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता बघायला मिळणार आहे. खूप मोठे पाऊस दाखल होणार आहेत. मात्र आता नेमका सर्वाधिक जोर कुठे राहील सर्व आता तुम्हाला बघायला मिळेल. फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला. तर चला पाहूयात सविस्तर माहिती. तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता राज्यामध्ये पुढचे काही तास तर महत्त्वाचे ठरणारच आहेत. कारण काही भागामध्ये आजही पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आता पुढच्या तारखांचा अंदाज तर देणारच आहोत, त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. आता सध्याची परिस्थिती पाहता इकडे पेठ तालुका असेल, बार्शीचे काही भाग असतील, या ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज बघायला मिळेल. किंवा विजांच्या कडकडाट जरी नाही झाला तरी मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला नक्की बघायला मिळेल असा अंदाज आहे. जामखेड करमाळ्याच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. विजांसह पावसाचा अंदाज राहील. तसेच सेलूला येत्या 2 तासामध्ये तुरळक भागासाठी पावसाचा अंदाज आहे. तर इकडे वैजापूर, मनमाड, मालेगाव, पाचोरा, कन्नड, सिल्लोड, चिखलीचे भाग असतील, छत्रपती संभाजीनगर असेल, याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आता सध्याला देखील बघायला मिळेल व रात्रीला देखील पावसाचा अंदाज राहणारच आहे. काही ठिकाणी चांगल्या जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. ही झाली सध्याची राज्यातील परिस्थिती. मात्र खरा पाऊस आता येत्या 24 तासापासून राज्यामध्ये वाढत जाणार आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आता बघायला मिळणार आहे. तर चला आता पुढच्या काही तासाचा व पुढच्या आता 7 ते 8 दिवसाचा अंदाज आपण जाणून घेऊयात. आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये इकडे बघू शकता, आता सध्याला जर विचार केला तर वाऱ्यांची एक स्थिती तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघू शकता, वारे जर विचार केला तरी आपल्याला पश्चिमेकडून काही ठिकाणी आपल्याला दक्षिण साईडला बघायला मिळत आहे. तर उत्तर दक्षिण देखील वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला बघायला मिळत आहे. अशा प्रकारे सध्या वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिमी वारे सध्या स्थितीला जास्त स्वरूपात नाही येत, म्हणून पावसाची शक्यता लवकरच वाढत जाईल. सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता वाऱ्यांची तीव्रता ही कमी तर होणारच आहे. यामुळेच आता राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. तर चला आता जोरदार पाऊस पडणारे आपण जिल्हे बघूयात. आता तुम्ही देखील तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही देखील तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्की देऊ. आता चला, बऱ्याच शेतकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्याची कमेंट देखील केलेली होती. आता त्यांच्या जिल्ह्याचा पण अंदाज आता आपण बघूया. तर या ठिकाणी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर या ठिकाणी बघू शकता, इंदापूरला लवकरच पाऊस वाढणार आहे. येत्या 24 तासापासून खरा पाऊस राज्यामध्ये आता हळूहळू आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर पुढच्या तारखेला तर अतिवृष्टी होणार आहे, कारण कमी दाब येणार आहे. मात्र त्याचा काही जिल्ह्यांना खूप मोठा फटका बसणार आहे. अहिल्यादेवीनगर येत्या 24 तासामध्ये पावसाला चांगलं वातावरण सक्रिय होऊ शकतं. विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील. लातूर जिल्हा बराचसा उद्या पाऊस कव्हर करणार आहे. विजांसह पावसाचा अंदाज आहे. मात्र एवढं लक्षात ठेवा की हा पाऊस तुरळक ठिकाणी राहील. पंढरपूर, सोलापूर, वडूज, विटाचे भाग असतील, विजांसह पावसाची शक्यता आहे. कलबर्णीच्या भागापर्यंत आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही भागासाठी जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हा नक्कीच बघायला मिळेल. असं प्रकारचं वातावरण हे पूर्ण आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तसेच इकडे नांदेड जिल्हा असेल, नांदेड जिल्ह्यात देखील येत्या 24 तासात पाऊस वाढणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यापेक्षा अधिक जोर इकडे हिंगोली, पुसद, उमरखेडकडे राहील. यवतमाळकडे तर यापेक्षा अधिक पावसाचा जोर राहणार असून विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहणारच आहे. तसेच नागपूर, उमरेड, भंडारा, ताडोबा, देसाईगंज, आर्वी, अमरावती, अचलपूर, अकोटला येत्या 24 तासामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. गोंदिया, गडचिरोली, भंडाराच्या भागात पाऊस राहील. धाराशिवमध्ये पाऊस राहील. अहिल्यादेवी नगरमधील सर्व तालुक्यामध्ये उद्या पोषक वातावरण राहील. मात्र एवढं आहे की सर्व भागात उद्या पाऊस होणार नाही, तुरळक ठिकाणी होऊन जाईल. मात्र त्यापेक्षा त्यानंतर पुढच्या काही तारखाला जोरदार पाऊस आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे. तर हा झाला 24 तासाचा. मात्र खरा अजून बदल होत आहे, तो म्हणजे 48 तासानंतर. यामध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पाहायला मिळणार असून मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळेल. यामध्ये
परळी केजमध्ये मुसळधार पाऊस येत्या 48 तासात सक्रिय होणार आहे. करमाळा जामखेड सतर्क राहावे, कारण खूपच जोरदार ते अतिशय विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पैठण अहिल्यादेवी नगरच्या भागात मुसळधार पाऊस आहे. बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बऱ्यापैकी भागात राहणार आहे. माजलगाव साईडला देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बऱ्यापैकी ठिकाणी बघायला मिळेल. अधिक पावसाचा जोर परळी अहमदपूर केज बीडचा भाग असेल, माजलगाव सेलूचा भाग असेल, या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता राहील. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. पावसाची जोरदार काही ठिकाणी शक्यता ही आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकते. तसेच इकडे सेलू पैठणच्या भागामध्ये अहिल्यादेवी नगरचे काही भाग असतील, या ठिकाणी देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळेल. येत्या 48 तासात देगलूर नांदेडला पाऊस वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगर पैठण जालना लोणारच्या भागात देखील विजांसह पावसाची शक्यता आता बघायला मिळणार आहे. तर चला आता मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात. यामध्ये इकडे बघू शकता नागपूर असेल, नागपूरला चांगला पाऊस राहणार आहे. अमरावती चंद्रपूरच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे. पांढरकवाडा यवतमाळ ताडोबाच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील. वाशिम पुसदमध्ये देखील चांगला पाऊस राहणार आहे. गडचिरोली देसाईगंज भंडारा अमरावती अकोल्याच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस येणार आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या. मराठवाड्यातील सेलू तालुक्यामध्ये माजलगाव परभणी पूर्णामध्ये देखील मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी देखील येऊ शकते, अशा प्रकारच्या पावसाचं आगमन होणार आहे. तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर पैठण जालना श्रीरामपूरचे भाग असतील, अहिल्यादेवी नगरचे भाग असतील, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. वाऱ्यांची दिशा बघू शकता, त्यावेळेस उत्तरेकडून आपल्याला दक्षिणेकडे वाऱ्यांची दिशा बघायला मिळणार आहे. जोरदार पावसाचं वातावरण देखील राहण्याचा अंदाज आहे. तर आता खरा बदल दिनांक 15 ऑगस्ट पासून होणार असून कमी दाबाचा प्रवेश हा राज्यामध्ये आता होणार आहे. तर चला आता सविस्तर अंदाज आपण बघूयात. तर इकडे बघा, यामध्ये आता दिनांक 15 ऑगस्ट सतर्क राहावे. पैठणमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. पैठणमध्ये अतिवृष्टीचा अंदाज असून पैठण बीड माजलगाव सेलू केजचे काही भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर काही भागासाठी अतिमुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. अधिक जोर हा बऱ्यापैकी भागामध्ये राहणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मुंबईला देखील वेढा घालणार आहे. मुंबई ते डायरेक्ट नांदेडपर्यंत पूर्ण पट्टा पावसाचाच राहणार आहे. लातूर पूर्ण जिल्हा, बीड जिल्हा पूर्ण आहे, या ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची व्याप्ती राहणार आहे. बिदर सोलापूर अकलूज सातारा पुणेचे भाग असतील, मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर पुणे साताऱ्याच्या भागात देखील तुफान पावसाचा अंदाज आहे. तसेच इकडे वडूज पंढरपूर विटा कराडच्या भागात, सांगली जतच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आहे. खेड अहिल्यादेवीनगर श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना लोणार सिल्लोड चिखली वाशिम अकोला खानगाव कारंजा या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे. काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता राहू शकते. अंदाज लक्षात घ्यावा, सतर्क राहावे, कारण खूपच भयंकर मुसळधार पाऊस हा आता छत्रपती संभाजीनगरला पण वेढा घालणार असून तीव्र पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तसेच आता दिनांक 16 तारखेच्या सकाळीच जोरदार ते मुसळधार पाऊस इकडे आपल्याला पैठण जालना छत्रपती संभाजीनगर लोणार सिल्लोड चिखली वैजापूरच्या भागात बघायला मिळेल. वाशिमच्या भागात दिनांक 16 ऑगस्टला अतिवृष्टीचा अंदाज आहे, यामुळे सतर्क राहावे. नाशिक जिल्ह्यात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस राहणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तर लवकरच मिटेल. 16 तारखेला दुपारनंतर देखील मुसळधार पावसाचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रावर हजेरी लावणार आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस राहील. धाराशिव लातूर नांदेड मराठवाड्यातील एकही जिल्हा असा नाही राहणार की ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नसेल. सर्वत्र पावसाचं जोरदार आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला आता चांगल्या व्याप्तीचा पाऊस कुठे व कसा राहणार आहे ते आपण अंदाज बघूयात. तर इकडे बघा, यामध्ये जळगावचे भाग असतील, जळगाव मालेगावला तुफान पाऊस मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच इकडे जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जालना लातूर बीड धाराशिव नांदेड या भागातील सर्व तालुके असतील मध्यम ते जोरदार पाऊस राहील. अधिक पावसाची शक्यता जळगाव पाचोऱ्याला पण आहे. धुळेला पाऊस नाही म्हणत होते शेतकरी, या ठिकाणी पण खूप जोरदार पाऊस पडणार आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन राहणार असून बऱ्यापैकी भागात मुसळधार पाऊस होईल. केज तालुका लातूर असेल, या ठिकाणी कळंब चौसाळा जामखेड असेल, कडा
मराठवाड्याचा भाग असेल परळी गंगाखेड मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर मुंबई पुणेचा भाग असेल नांदेडचा भाग असेल या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हा आपल्याला पुन्हा बघायला मिळेल. तसेच इकडे मोठा बदल होत असून दिनांक 18 तारखेला अतिवृष्टीची शक्यता आपल्याला काही भागात बघायला मिळणार आहे. यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यात मुसळधार राहील, कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार राहील, आता तो अंदाज आपण जाणून घेऊयात. तर इकडे बघा, यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा दिनांक 18 तारखेला मध्यम पाऊस राहणार आहे. तसेच सर्वाधिक जोर बीड, लातूर, धाराशिव उत्तर या भागात राहणार असून मध्यम ते जोरदार पाऊस होईल. सोलापूर पूर्ण जिल्हा मुसळधार पाऊस राहील. तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, इंदापूर, बारामती, करमाळा 2 मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस चांगल्या व्याप्तीसह बरसणार आहे. तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. पुणे, खेड, जुन्नर, अहिल्यादेवीनगर, पैठण, सेलो, छत्रपती संभाजीनगर, जालना, लोणार, वैजापूर, नाशिक, इगतपुरीच्या भागात, हिंगोलीच्या भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तीव्र पावसाच्या सरी आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये बघायला मिळू शकतात. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कारण कोणत्या भागामध्ये किती जोर वाढेल हे अचानकपणे सांगता येऊ शकत नाही, कारण खूप तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आता मुसळधार पाऊस काही ठिकाणी आगमन करत आहे. अशा जिल्ह्यांची नावे तुम्हाला लगेच सांगून टाकतो. तर इकडे बघा, दिनांक 19 जुलै 19 ऑगस्ट मध्यम ते मुसळधार तर अतिवृष्टीची शक्यता पुन्हा एकदा नव्याने निर्माण होणार असून राज्यामध्ये दिनांक 19 तारखेला पुन्हा एकदा नव्याने मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे. अतिवृष्टीची शक्यता सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागाला राहणार असून तुळजापूर तालुक्यात देखील मोठा पाऊस बघायला मिळणार आहे. लातूर जिल्हा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, कोकण किनारपट्टीला पण राहणार आहे. अशा प्रकारची शक्यता आहे. काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते. हा अंदाज लक्षात घ्यावा, कारण खूप तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहेत. विदर्भात देखील सर्वदूर चांगला पाऊस बरसणार आहे. कोणत्याच भाग असा राहणार नाही की त्या ठिकाणी पाऊस पडणार नाही. सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. 21, 22, 23 ऑगस्ट चांगला पाऊस राहणार आहे. शक्यतो विचार जर केला तर पूर्ण ऑगस्ट महिना हा चांगल्या पावसाचाच आपल्याला दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस बघायला मिळत आहे. व दिनांक सप्टेंबरमध्ये जर विचार केला तर सप्टेंबरच्या 1 ते 10 तारखेला थोडासा पावसाचा जोर कमी मध्यम राहू शकतो. मात्र पाऊस तर सुरू राहणार आहे. मात्र सर्वाधिक पाऊस सप्टेंबरच्या 18 तारखेपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस डायरेक्ट 30 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. तो पाऊस देखील खूप होणार आहे. असेच अंदाज बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.